कोथिंबीर ज्यावेळी मार्केटमध्ये स्वस्त असते ना त्यावेळी घेऊन यायची आणि अशा प्रकारे साठवून जर तुम्ही ठेवलात तर बाटलीमध्ये भरून ठेवलात तर वर्षभर, फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर 6 महिने आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर 15 दिवसापर्यंत एकदम ताजी फ्रेश राहते। ती कशी, त्यासाठी हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी ठेवून द्यायची ती। अशा प्रकारे बरणीमध्ये भरून ठेवली ना तर वर्षभर खराब होत नाही, केव्हाही तुम्ही काढून याचा उपयोग करून घेऊ शकता। बघू शकता अशा प्रकारे आणि अजिबात खराब नाही होत आणि असाच रंग याचा राहतो। नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। भाजी मार्केटमध्ये सध्या कोथिंबीर एकदम खूप स्वस्त मिळते। आता ही कोथिंबीर बघाल तर 1.5 किलो आहे, मला 10 रुपयात मिळाली। मी घेऊन आले आणि एकदम छान ताजी होती। घेताना कधी पण मुळाकडनं अशी बघून घ्यायची। जर वरून बघितलं तर वर तुम्हाला ताजी कोथिंबीर दिसते आणि मुळाकडून जर कुसत आली तर ती कोथिंबीर एकदम घरी आणल्यानंतर ताबडतोब कुजून जाते। हे भाजी घेताना किंवा कोथिंबीर घेताना कधी पण लक्षात ठेवायचं, कारण भाजीवाले कोथिंबीर ताजी राहण्यासाठी पाणी मारतात आणि कोथिंबीर खालून कुजत येते आणि वरती ताजी राहते। आता ही एक महत्त्वाची टिप कधी पण कोथिंबीर घेताना। काही वेळा कोथिंबीर खूप आणली ना की साफ करायला खूप कंटाळवाणं वाटतं, एक एक करून असं काढत बसलात ना तर खूप वेळ जातो। त्यामुळे कोथिंबीर आणल्यानंतर खूप वैताग येतो हा साफ करण्याचा। पण एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अशी एकदम सोपी ट्रिप सांगणार आहे ना की त्यामुळे तुम्ही 1 किलो कोथिंबीर पण अगदी 2 ते 3 मिनिटात साफ करू शकता। त्यासाठी बघा असं जर करत बसला तर खूप वेळ जाईल तुमचा आणि कोथिंबीर साफ करण्याचा पण कंटाळा येऊन जाईल। तर आता कशा पद्धतीने करायचं ते दाखवते। इथे मी कोथिंबीर ही घेतली आहे, जुडी अगोदर झाडून घ्यायची आणि ही कोथिंबीर मी धुवायच्या अगोदर कापून घेते। बघा कशी, अशा प्रकारे दोरी सोडून घ्यायची आणि सगळी जी मुळं असतात ती एकत्र करून घ्यायची। कारण शेतकरी दादा काय करतात, सगळी अशी मुळं एकत्र करून कशीही बांधून ठेवतात, पण अशा प्रकारे आपण सरळ करून घ्यायची आणि एकदम ही सुरीने कापून टाकायची। असं केल्यामुळे 2 फायदे होतात, एक तर कोथिंबीर झटपट साफ करून होते आणि दुसरी गोष्ट, एखाद्या वेळी जर कोथिंबीरीच्या मुळांना माती असेल ना तर ती माती सगळी कोथिंबीरला लागते आणि माती माती होते। त्यामुळे अशा प्रकारे कापून घ्यायची आणि ही मुळं पण फेकून द्यायची नाहीत। ती मुळांचा काय उपयोग करायचा ते पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। त्यामुळे ही मुळं मी सांभाळून ठेवली आहेत। आता अशी मुळं कट करून घेतल्यानंतर पालाच्या बाजूला असं पकडून धरायचं आणि हाताने अशी झाडून घ्यायची। त्यामुळे जी छोटी छोटी कोथिंबीरीची जी पानं आहेत ना ती खाली पडून जातात आणि आपल्याला जेवढे मोठे ठेवायचे आहेत फांदी जपून ते आपण वापरून घेऊ शकतो। अशा प्रकारे झटपट एकदम कोथिंबीर साफ होते। बघू शकता जी छोटी आहे ती मी वेगळी केली आहे, त्याचाही उपयोग काय करणार आहे ते दाखवते। आणि करताना भाजी साफ कधी पण कोथिंबीर म्हणा किंवा पालेभाजी अशा जुडींमध्ये साफ करायची, म्हणजे ज्यावेळी आपल्याला साफ करायचं असेल किंवा कापायचं असेल त्यावेळी सोपं जातं। हे बघा जी छोटे छोटे आहेत ते मी शोधून बाजूला करून घेते आणि मोठी जी आहे ती मी अशा जुड्यांमध्ये ठेवून देते आणि धुवून घेणार आहे, म्हणजे धुवायला पण सोपं जातं आणि कापायला पण। बघाल तर अगदी मला 2 मिनिटं पण लागली नाही आहेत ही कोथिंबीर साफ करायला। आता तशीच दुसरी जुडी पण मी घेते आहे। एखाद्या वेळेस मूळ जर खराब असेल तर ते अगोदरच काढून टाकायचं आणि ही पण मुळं मी एकसारखी करून घट्ट असं हाताने पकडून धरायचं आणि सुरीने हे कापून घ्यायची। बघू शकता एकदम पटकन होतात आणि माती पण लागत नाही। काही वेळा कुजलेली असेल तर घाण वाटतं साफ करायला, त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर साफ करून घेऊ शकता। बघा झटपट होते आणि अशा प्रकारे केल्यामुळे आपली वेळ पण खूप वाचतो आणि कंटाळवाणं पण वाटत नाही का। आता ही जी कोथिंबीर आहे ती मी बाजूला ठेवली आणि जी छोटे छोटे पानं पडली आहेत ना कोथिंबीरीची ती पण मी साफ करून घेते। कुजलेली असतील, पिकलेली असतील तर ती मी बाजूला करून घेते आणि झाडून घेते, म्हणजे जी माती असेल ती बाहेर निघून जाईल। बघू शकता असा जो कचरा आहे तो बाजूला टाकून द्यायचा। आता ही जी कोथिंबीर आहे ती मी बाजूला ठेवून देते। तुम्हाला जर कोथिंबीर एकदम ताजी अगदी शेतातून आणतात तशी फ्रेश हवी असेल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही साठवून ठेवू शकता। इथे मी एक ग्लास घेतलाय, त्यामध्ये अर्ध पाणी टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीरीची मुळं कापून अशा प्रकारे मी हे देठ त्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे। एकच काळजी घ्यायची, देठ पूर्ण भिजले नाही पाहिजेत किंवा आतमध्ये बुडले नाही पाहिजेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे पाणी आहे ते रोज रात्री तुम्ही बदलून टाकायचं, नाहीतर कोथिंबीर पानं आहेत त्यामुळे कुजली जातात आणि खराब होऊन जातात। अगदी शेतामधून आणतात ना तशी ताजी राहते, 7 ते 8 दिवस एकदम ताजी आणि फ्रेश राहते। एकदम ताजी शेतातून आणतात तशी राहते। फक्त हे पाणी जे आहे ते रोज बदलायचं आणि मुळं याची पूर्ण बुडणार नाही याची काळजी घ्यायची, त्यामुळे कुजणार नाही हे लक्षात ठेवायचं, म्हणजे ताजीच्या ताजी कोथिंबीर राहते। आता
ही जी मुळं आहेत ती आपण फेकून न देता त्यासाठी काय करायचं ते दाखवते। अगदी 6 महिने ही कोथिंबीर ताजी राहते। त्यासाठी इथे मी मुळं घेतली आहे, जी कोथिंबीरीची ताजी आणलेली आहे ती। एक कुंड घेतला आहे, त्याच्यामध्ये जे माती आहे ती मी आधी नरम करून घेते, म्हणजे एका काठीच्या साहाय्याने किंवा काविंतेच्या साहाय्याने असं नरम करून घ्यायचं आणि जी आपली मुळं आहेत ती ह्या कुंड्यामध्ये लावून ठेवायची। जर तुम्हाला वेगळं कुंड वापरायचं नसेल तर एखाद्या झाडाचं किंवा गुलाबाच्या झाडाच्या मुळामध्ये जरी अशी कोथिंबीर रोवून ठेवलात ना तरी छान ताजी कोथिंबीर होते, वेगळं झाडं लावण्याची गरज नाही। अशा प्रकारे जरी ठेवलात ना तरी 10 ते 15 दिवसात त्याला परत पाने येतात, चांगली ताजी पाने येतात। आणि भरपूर पाणी वापरू नका, पाणी एकदम थोडं थोडं वापरायचं, त्यामुळे कुजणार नाही याची काळजी घ्यायची। अशा प्रकारे पाणी थोडं थोडं मारायचं जोपर्यंत ही मुळं जिवंत होत नाही तोपर्यंत। नंतर त्याला पाणी भरपूर घातलात तरी चालेल। अशा प्रकारे 6 महिन्यापर्यंत ही कोथिंबीर आपण ठेवू शकतो। आता ही जी कोथिंबीर आहे ती स्वच्छ मी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतली आहे जुडी सकटच। आणि दुसरी कोथिंबीर आहे ही जी मला फ्रीजमध्ये ठेवायची आहे, त्यासाठी तुम्हाला एक छोटी टिप्स सांगते। इथे मी बटर पेपर घेतला आहे, त्यामध्ये पूर्ण ही गुंडाळून घेणार आहे, अजिबात त्याची पानं बाहेर राहता कामा नये अशा प्रकारे मी गुंडाळून घेणार आहे। अशी जर थोडी जरी पानं बाहेर राहिली ना तर बाष्पीभवनामुळे कुजली जातात, त्यामुळे असं पॅक करून ठेवायची थोडी थोडी करून आणि घट्ट असं हे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं। ह्याबरोबर बाजूला तुम्ही मिरच्या लिंबू ठेवलात तरी चालेल, कोथिंबीर अजिबात खराब होत नाही। 6 ते 7 दिवस किंवा 15 दिवसापर्यंत राहते। आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे बघा, असं जुड्या केल्यामुळे धुवायला पण मला स्वच्छ मिळाली आणि गाळून पण मिळाली आणि आता पूर्ण कोरडी करून घेतली। बघू शकता अजिबात पाणी नाही यामध्ये। आता ही जी दुसरी कोथिंबीर आहे ना ती पाण्यात मी भिजत ठेवलेले मीठ टाकून, त्यामुळे माती पण गेली आणि स्वच्छ पण झाली। ही पण अशी गाळून घ्यायची। आता या कोथिंबीरीचा वापर मी आला, लसूण आणि हिरवी मिरची टाकून पेस्ट करून घेणार आहे। याचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा, मी अपलोड केलेला आहे। 15 ते 20 दिवस या वड्या राहतात कोथिंबीरीच्या, अशात जर वाटून ठेवल्या तर तो नक्की व्हिडिओ पहा। आता ह्या ज्या जुड्या आहेत ना त्या एकदम कोरड्या झाल्या आहेत बघा धुवून, आणि ताजी पण झाली आहे कोथिंबीर। थोडी थोडी हातात मावेल तेवढी घ्यायची आणि ही देठासकटच कैचीने मी कापून घेते। तुम्हाला जर कैचीने जमत नसेल तर सुरीने कापून घ्यायची किंवा विळीवर कापला तरी चालेल, जेवढं होईल तेवढी ही बारीक कापून घ्यायची। मी आता ही कोथिंबीर कैचीने बारीक एकदम चिरून घेते, देठासकटच घेतल्यामुळे छान ह्या देठांचा पण सुगंध येतो। अशा प्रकारे बघा मी सगळी कोथिंबीर ही कापून घेते आहे, थोडी बारीकच कापायची, जास्त जाड नाही कापायची। अशा प्रकारे मी सगळी कोथिंबीर आधी कापून घेते, तुम्हाला विळीवर जमत असेल तर विळीवर कापून घ्या। आता ही जी कोथिंबीर आहे ती ज्यावेळी कोथिंबीर महाग होते ना त्यावेळी याचा उपयोग करता येतो, अगदी वर्षभर खराब होत नाही। इथे सगळी कोथिंबीर मी चिरून घेतली आहे, बघू शकता छान अशी कोरडीच आहे आपली कोथिंबीर। अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर साठवून ठेवायची असेल ना तर एक महत्त्वाची टिप्स, कधी पण कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची। कोरडी करून झाल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आणि घरामध्येच ही वाळत घालायची। फॅन नसेल चालू केलेला तरी चालेल, एका दिवसात ही एकदम कोमेजून जाते आणि दुसऱ्या दिवशी पूर्णपणे सुकून जाते। उन्हात ही सुकवू नका, जर उन्हात सुकवलात ना तर त्याचा रंग पण निघून जाणार आणि तो कोथिंबीरीचा जो नैसर्गिक वास असतो ना नॅचरली तो निघून जाणार, फक्त गवत राहणार उन्हामध्ये सुकवलात तर। एक महत्त्वाची खास टिप। आता ही बघाल तर माझी 2 दिवसामध्ये पूर्ण सुकून गेली, एका दिवसामध्ये पूर्ण सुकलेली, पण 2 दिवस मी तशीच घातली। फक्त रात्रीची मी गोळा करून ठेवायची, कारण ही घरामध्ये अशीच जर रात्रीची ठेवली तर झुरळ पाली वगैरे असतील तर त्यावर फिरू नये म्हणून कोरडी एकदम सुकून घेतली आहे। बघू शकता हातात घेतल्यानंतर चुरडून जाते। आता ही पण कोरडी झाली आहे। अशा प्रकारे हिरवी गार राहते, अगदी वर्षभर ठेवलात ना तरी असाच रंग राहतो आणि सुगंध पण छान राहतो। त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही उन्हात नको वाळू, आणि जेव्हा भरून ठेवाल तेव्हा एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवलात तरी चालेल। फ्रीजच्या बाहेर ही वर्षभर राहते, ज्यावेळी उपयोग करायचा असेल ना त्यावेळी ती काढून आपण वापरून घेऊ शकतो। अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर साठवणीची भरून ठेवू शकता, 1 वर्ष ही खराब होत नाही। आणि याचा रंग बघू शकता एकदम हिरवागार आहे आणि सुगंध पण एवढा छान आहे। ज्यावेळी कोथिंबीर महाग होईल ना त्यावेळी ह्याचा उपयोग तुम्ही करू शकता। भाजीमध्ये टाकताना ह्याची पावडर करून टाकलात तरी चालेल किंवा कांदा लसूण वाटताना त्यामध्ये टाकलात ना तरी छान सुगंध येतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच मी वेगवेगळे रेसिपी अपलोड करत असते। तर चला मग पुन्हा भेटू असाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।